झालं सगळ्यांची प्रेझेंटी झाली. बरं, आता थोडंसं तुम्हाला सांगते. आपला लास्ट लेसन चालू आहे मुलांना, म्हणजे ऑलमोस्ट सिलेबस संपला आहे. हां, अजून 1-2 लेक्चरमध्ये आपला सायन्स 2चा सगळा सिलेबस कंप्लीट होईल. आणि मोस्टली तुमचं बऱ्याच वेळेला MCQ टेस्ट चालूच असतात. तर आता थोडंसं ऑनलाईनमध्ये तुमचं MCQ होत असतात, पण एक तुमचं स्वतःचं एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही तुमचे जे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स असतात किंवा एक्सप्लेन विथ द डायग्रॅम असतात, कारण आपल्या सायन्स 2मध्ये असेच क्वेश्चन तुम्हाला असतात. तर ते थोडंसं प्रिपरेशन म्हणजे तुमचं होणं गरजेचं आहे. कारण नाही म्हटलं तरी यंदा तुमचं म्हणजे बोर्ड एक्झाम होणार, कारण ऑलमोस्ट तसं एक म्हणजे चित्र दिसतंय. हां, तर त्या दृष्टीने तुम्ही तयार राहायचं आहे. क्लिअर सगळ्यांना? कारण तुमचं एक आणि दुसरी गोष्ट सांगायचं आहे की रिटन प्रॅक्टिस खूप महत्त्वाची राहणार आहे. कारण बरेच वेळेला तुम्ही काय करता, सगळं म्हणजे प्रिपरेशन करता किंवा नुसतं ओरली तुमचं चाललेलं असतं. पण एक तुम्हाला सांगते की आता ऑनलाईनमध्ये काय आम्ही तुमचं असं बसून जसं आपण क्लासमध्ये वगैरे पेपर सॉल्व करून घेतो तसं होत नसतं. तर तुम्ही एक काम करायचं आहे, एक लेसनचं प्रिपरेशन करा. त्या लेसनवर तुम्हाला म्हणजे जे जे इम्पॉर्टंट वाटत आहेत क्वेश्चन, किंवा तुम्ही एखादं नवीन डायजेस्ट वगैरे आलं असेल, मला असं वाटतं आता आलं आहे सध्या नवनीतचं 25% रेड्यूस सिलेबसवर एक डायजेस्ट आलेलं आहे. ते बघितलं तर जास्त बेटर होईल. म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येतो की कोणते कोणते क्वेश्चन तुमच्यासाठी आता इम्पॉर्टंट असणार आहेत. तर ते पाठ करायचे आणि लिहून काढायचं, कारण रिटन प्रॅक्टिस खूप महत्त्वाची राहणार आहे. शेवटी तुमचे पेपर असतात ते रिटनमध्ये असतात, कळतंय? आणि कुठे स्कूलमध्ये जर काय प्रॅक्टिकली घेत असतील काही, तर ते ह्यांचं तुमचं जे जर्नल आहे तेही तुमचं महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यातनं ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी 10 मार्क्स वगैरे तुम्हाला असतात. प्रॅक्टिकलचे 20 असतील ते वेगळेच, पण याच्यावर आधारित तुमचे थेरी पेपरमध्ये पण तुम्हाला ते मिळत आहेत, समजते? त्यामुळे थोडंसं जर आपलं सिरियसली थोडंसं करा तुम्ही. आता मला असं वाटतं आता बघूया, आजचा एक आणि म्हणजे नेक्स्ट कधीतरी मोस्टली आपला हा सिलेबस कवर होईल. आणि सायन्स 2 खूप म्हणजे नरेटिव्ह म्हणतात ना, तसं आहे. ते खूप सोपं आहे. फक्त तुमचं प्रिपरेशन आणि रिटन प्रॅक्टिस खूप महत्त्वाची राहणार आहे. तर आजचा टॉपिक आपला आहे इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर, कारण हे मी सगळं त्या दिवशी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. बघा, इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर, वी हॅव अंडरस्टूड द serious effects of the disaster with the help of above mentioned questions. Collapsing of bridge, flooding of the coastal village, storage of the food are some of the problems of the flood. Collapsing houses, developing cracks inland are some of the effects of the earthquake. Disaster like forest fire and drought also adversely affect the environment. However, what is exact nature of this disaster, whether there are any changes in nature before the occurrence of the disaster, for how long the effects occur after the occurrence of the disaster, and how it needs to be think over all these aspects. This helps to understand the nature and gravity of the disaster. म्हणजेच कोणतंही आता डिझास्टरचे तुम्ही नॅचरल आणि आर्टिफिशियल बरेच हे बघितलेत एक्झाम्पल्स. तर एनी हाऊ कुठलाही असू द्या मुलांना, त्याच्यातनं लॉस हा खूप असतो. मग गव्हर्नमेंटचा पण असतो आणि पर्सनल लाईफचा पण असतो. मग त्याचे इफेक्ट जसे तुमच्या म्हणजे फॅमिलीवर होत असतात, किंवा म्हणजे तुमच्यावर किंवा ज्यांनी फेस केलं आहे त्यांच्यावर होत असतात, तेवढंच ते गव्हर्मेंटवर होत असतात. मग ते इफेक्ट कसे असतात आणि त्यांना फेस कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं जातं. आता काय सांगितलं आहे बघा, एक डिझास्टर डेफिनेटली इफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द नेशन. पहिलंच सांगितलं आहे, पहिला इफेक्ट कशावर होतो आहे? इकॉनॉमी ऑफ द नेशन. म्हणजे फर्स्ट इफेक्ट ऑफ द डिझास्टर इज अफेक्ट द इकॉनॉमी. दिस इफेक्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू द डिझास्टर अँड इकॉनॉमी. दॅट इज काय सांगितलं आहे? If any port is destroyed, there are long-lasting effects on the economy due to the huge expense on this reconstruction. काही असू दे, आता तुम्हाला म्हणजे शिकवता खूप सांगितलं की
काही म्हणजे ब्रिज असू द्या किंवा एखादा पोर्ट असू द्या किंवा तुमचे रोड्स असू द्या किंवा बिल्डिंग्स असतात तुमचे मोठमोठे म्हणजे कमर्शियल बिल्डिंग्स वगैरे असतात, सगळ्या कोलॅप्स होऊन जातात ना. म्हणजे शेवटी तो खूप मोठा लॉस आहे का, तर त्याला रिकन्स्ट्रक्ट करणं मस्ट आहे, कळतं आहे. अन इफेक्ट ऑफ द डिझास्टर ऑन सोशल लिडरशिप इज दॅट इफ लोकल लिडरशिप इज नॉट स्ट्रॉंग इनफ, सिटीजन बिकम कन्फ्यूज. बघा आता लोकल म्हणजे काय, तर तिथे तिथे राहणारे. काय सांगितलं त्यांनी, इफ अन इफेक्ट ऑफ द डिझास्टर ऑन द सोशल लिडरशिप इज दॅट इफ लोकल लिडरशिप इज नॉट स्ट्रॉंग इनफ. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला सांगते की तुमच्या गावाचा जर विकास करायचा असेल तर तुमच्या गावामधले जे पॉलिटिक्स लीडर असतात ते खरोखर निस्वार्थी असले पाहिजेत आणि गावाचा विकास हे एक त्यांच्याच म्हणजे डोक्यात एक मोठं चित्र असलं पाहिजे, तरच ते काहीतरी डेव्हलपमेंट करू शकतात. मग सेम इफेक्ट आहे मुलांना. मग कुठलाही सिटी असेल, कोणताही म्हणजे मोठी सिटी असेल किंवा महानगरपालिका असेल, कोणताही स्टेट असेल, तर तिथे जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांचं जे काम आहे ते खरोखर म्हणजे असं इतकं छान असलं पाहिजे की लगेच क्विक ॲक्शन ज्याला म्हणतो ना ती झालीच पाहिजे आणि सगळं लोकांसाठी, म्हणजे आपण म्हणतो ना जे लोकांचं राज्य लोकांसाठी, तर ते तसं झालंच पाहिजे. आणि तसं असेल तरच तुमचं म्हणजे रिडेव्हलपमेंट वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. इट अफेक्ट्स द पार्टिसिपेशन ऑफ रेस्क्यू अँड रिहॅबिटेशन ॲक्टिव्हिटीज. आता ॲडमिनिस्ट्रेशन झालं. बघा त्यांनी सांगितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम अरायझिंग ड्युरिंग द डिझास्टर. आता सपोज तिथे एखादं गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, कोलॅप्स झालं, सगळे डॉक्युमेंट्स जातात ना रे, म्हणजे फ्लडमध्ये जातील किंवा अर्थक्वेक झालं तर ते गाडले जातील. म्हणजे हा एक खूप मोठा की जे प्रूफ असतात तेही तिथले गायब होऊन जात असतात, म्हणजेच काहीच हेल्पलेस असतं सगळं. मग आता त्यांना तिथले जे वर्कर्स असतात त्यांच्या हातात ते काहीच नाही आहे, म्हणजेच त्यांच्यासाठी पण एक मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन असतात की तुम्ही लोकल पब्लिकला हेल्प करायची आहे. म्हणजे तो एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो मुलांना. म्हणजे तुम्ही जर डीपली अशा प्रत्येक गोष्टीमध्ये जर गेलात ना तर तुम्हाला कळेल की हे सगळे जे काही डिझास्टर येऊन जातात त्याच्यानंतर येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त आपल्याला ह्युमन बिंगच्या लाईफ्सचे रिलेटेड आहेत ते दिसतात, पण त्यांच्याशी ॲडमिनिस्ट्रेशनचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला माहिती नसतात किंवा त्याच्यासंबंधी आपण स्टडी केलेला नसतो. तर तोही एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो. क्लिअर. If local governing bodies are affected by the disaster, related departments cannot answer the problems of the disaster efficiently. All the concerned departments are affected by disaster and thereby entire system collapse. Of course काय होतं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या कोलॅप्स होऊन जातात. म्हणजे वर्कर्सना पण काम करायचं असतं, पण त्यांच्याकडे जे काही गोष्टी अवेलेबल लागत आहेत त्या त्यांच्याकडे नसतात, त्यामुळे सगळ्या गोष्टी ते सुद्धा स्वतः हेल्पलेस होत असतात. आता नेक्स्ट काय सांगितलं बघा तुम्हाला, डिझास्टर आणि त्याचे जे सगळे तुम्हाला इफेक्ट्स आहेत की नाही ते सगळे सांगितलेले आहेत. मग कशावर होत असतो बघा. आता पहिलं इकॉनॉमिक. आता इकॉनॉमिक म्हणजे कशावर होतं, सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, स्टोरेज ऑफ द फंड्स ऑफ द डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर डिक्रीजेस इन द प्रोडक्टिव्हिटी. ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना, कारण एकतर पहिला गोष्ट एखादी कंपनीच समजा गाडली गेली, प्रोडक्शन बंदच झालं की नाही. एखादं कमर्शियल ऑफिस गाडलं गेलं, सगळं प्रूफ सगळं पुढच्या प्रोसेस चालणारे असतात ते सगळं स्टॉप झालं. कुठेतरी म्हणजे असे बिल्डिंग्स, रेल्वे ट्रॅक किंवा रोड सगळं म्हणजे स्पॉईल झालं. त्याला रिकन्स्ट्रक्ट करायला मॅनेजमेंट तर लागते की नाही, त्याला पुन्हा प्लॅन करणं आणि मटेरियल पुरवणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे इकॉनॉमिक लॉस आहे. सोशल लॉस काय असतो, तर ऑफकोर्स सोसायटीमध्ये राहणारे, सोसायटीमध्ये छोटं नाही, आपण जे सगळे आहोत त्यांना सोसायटी म्हटलं जातं. अख्खं सगळं डिस्टर्ब होऊन जातं ना. हे एखाद्या ज्या प्लेसवर म्हणजे एखाद्या लोकेशनला जर झालं तर तिथलं सगळंच्या सगळं स्पॉईल होऊन जातं आहे. म्हणजे तो इफेक्ट काय होतो आहे, सोशल लाईफवर होत असतो. एन्व्हायरमेंट, ऑफकोर्स जर तुमचं आर्टिफिशियल बिल्डिंग्स कोलॅप्स होत असतील, ब्रिज कोलॅप्स होत असेल तर तुमचं नेचर जे आहे ते तसंच राहणार आहे का, नाही राहणार आहे. म्हणजे ऑफकोर्स नेचर पण काय होणार आहे, कोलॅप्स होणार आहे. बघा, पार्शियल ऑर कम्प्लीट कोलॅप्सिंग ऑफ द बिल्डिंग, ड्राईंग ऑफ द वॉटर सोर्सेस,
contamination of the water, stinky pollution and environment due to decomposes carpets of the human and the other animals. सगळं म्हणजे सगळं जे काही त्या प्राण्यांच्या ह्युमन बिंगच्या किंवा अजून कशाच्या जे काही डेड बॉडीज असतात काही दिवसांनी डिकम्पोज होतात, मग डिसीज स्प्रेड होत असतात, पोल्युशन होत असतं. नेक्स्ट काय सांगितलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल, स्ट्रेस ऑन द वर्कर्स, कोलॅप्सिंग ऑफ द ट्रान्सपोर्ट सिस्टीम, स्टोरेज ऑफ द फॅसिलिटीज. ऑफकोर्स जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बिल्डिंग गेल्यानंतर काय तिथे वर्कर्स काय करणार आहेत, त्यांना जे त्या ज्या डॉक्युमेंट्सवर ते काम करत असतात तेच सगळं जर गेलं असेल तर काय करणार आहेत ते, त्यामुळे ते हेल्पलेस होऊ शकत आहेत. कळते. नेक्स्ट काय सांगितलं, पॉलिटिकल. आता ऑफकोर्स कसं असतं, तर ह्या तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असणार आहेत की पॉलिटिक्सल म्हणजे कसं असतं, एकमेकांचे अपोजिट असतात, त्यामुळे कोणी काम करायचं कोणी हेल्प करायची ह्याच्यावरच त्यांचं खूप असं क्रॉस डिस्कशन चालू असतं. त्यामुळे ॲक्च्युली त्यांच्या एक म्हणतात असं की त्यांचं दोघांचं किंवा 2-3 लोकांचं कोऑर्डिनेशन असेल व्यवस्थित तर तिथल्या लोकांना ते खूप सोयीसुविधा पुरवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं मेडिकल, कारण जे राहिलेले लोक असतात त्या जे इंज्युअर झालेले असतात किंवा मग थोडंसं एक मोठा धक्क्यातनं ते वाचलेले असतात, त्यांना मेंटल स्ट्रेस असतो, इमोशनल स्ट्रेस असतो. म्हणजे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे की त्यांना मोरल सपोर्ट देणं, त्यांना मेडिकल सुविधा देणं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था करणं. या एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे एका डिझास्टरमुळे फेस कराव्या लागत आहेत. आता नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर. आता हे कसं आहे, तर डिझास्टर म्हणजे आपण डेफिनेशन अशी करतो की सडन येणारं जे काय आहे त्याला आपण डिझास्टर म्हणतो. तर ऑफकोर्स त्याच्या म्हणजे त्याला आपण प्रिपेअर राहणं किंवा अलर्ट राहणं ह्या तर फार वेगळ्या गोष्टी आहेत मुलांना. टेकिंग इन टू कन्सिडरेशन टू स्कोप of the disaster, some of the important facts must be thought over the follows. काय सांगितलंय बघा, फर्स्ट काय सांगितलं, प्री डिझास्टर्स फेज. सेकंड काय म्हणतात ते, वॉर्निंग फेज. थर्ड आहे इमर्जन्सी फेज. फोर्थ आहे रिहॅबिलेशन फेज. फिफ्थ वन रिकव्हरी फेज आणि सिक्स्थ वन आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. आता नेचर ऑफ द नेचर अँड द स्कोप ऑफ द डिझास्टर म्हणजे कशा प्रकारचं आहे, किती स्ट्रॉंग आहे, त्याचे इफेक्ट किती लॉंग लाईफ पडणार आहेत, त्याच्यावर सगळ्या गोष्टी ह्या डिपेंड असतात. मग आता 1 बाय 1 त्यांनी सगळं सांगितलं आहे बघा, कसं की टेकिंग इन टू कन्सिडरेशन of the nature and scope of the disaster, only 3 aspects of the disaster are important for common citizen. बघा, पहिलं काय सांगितलं, फेज ऑफ इमर्जन्सी. Important character of this phase is that maximum lives can be saved by quick action during the phase only. Various actions like search and rescue operations, medical assistance, first aid, restoring communication services, removing the people from the affected area are expected in this phase. Gravity of disaster can be estimated in this phase only. म्हणजेच थोडक्यात काय आहे, अगदीच खूप म्हणजे म्हणतात ज्याला इमर्जन्सी, ज्याला पहिलं प्राधान्य द्यायचं ते कोणतं असणार आहे, तर इमर्जन्सी. का, तर त्याच्यामध्ये पहिला मोटो काय असतो की जे लोकांनी म्हणजे ज्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे त्यांना पहिल्यांदा हेल्प खूप महत्त्वाची असते. आणि त्यात तर आपलं ह्युमन लाईव्ह म्हणजे आपण प्राणी किंवा हे असतील त्यांच्याकडे फार दुर्लक्ष करतो मुलांना. पहिलं आपलं ह्युमन लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे पहिलं आपण त्यांना काय करतो आहे, वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्यासाठी मग ते यांचे गव्हर्नमेंटचे लोक येऊन बऱ्याच गोष्टी करत असतात, म्हणजे अगदी लगेच सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात, समजत असतात. समजते आता. आणि हे सगळं गव्हर्नमेंट करत असतं, म्हणजे लोकल पब्लिक तर करतं, पण मोस्टली सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जे उचलतं ते तिथलं तालुका लेवल, स्टेट लेवल ह्या लोकांचं फार मोठं योगदान असतं. त्यानंतर आहे ट्रान्झिशनल फेज. Rehabilitation work is started in this phase after the subsidence of the any type of the disaster. It includes clearing of the debris, restoring water supply, repairing roads, etc.
सो दॅट इट विल हेल्प द ब्रिंग नॉर्मली इन द लाईफ. आता नेक्स्ट काय येतं, ऑफकोर्स ट्रान्झिशनल फेज. का तर सपोज जे लोक आहेत त्यांना मेडिकल ट्रीटमेंट दिली, ते सगळ्यांची व्यवस्था केली, ते सपोज थोडा दिवसांनी त्यांचं लाईफ असं म्हणजे थोडीशी त्यांना राहण्यासाठी घरं वगैरे बांधून दिली, पण त्यांचं रुटीन लाईफ चालू होण्यासाठी तिथे पाण्याचं कनेक्शन देणं, तिथे रस्ते बांधल्याशिवाय ते त्यांचं दळणवळण चालू नाही होणार ना, ते अप अँड डाऊन कसं करणार, आणि मार्केट वगैरे त्यांना अवेलेबल करून देणं गरजेचं असतं की नाही. म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आलीच की नाही सगळी. म्हणजेच ह्या गोष्टी सेकंड प्रेफरन्समध्ये येत असतात, की तिथे राहणाऱ्या लोकांची पुन्हा सगळी नेहमीप्रमाणे सोय करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. मग त्याच्यासाठी लागणारं रोड तयार करणं, नंतर मार्केट अवेलेबल करून देणं, दुकानं ते इस्टॅब्लिश करणं, या सगळ्या गोष्टी पुन्हा म्हणजे थोडक्यात सांगायचं एखादी कॉलनी तिथे पुन्हा इस्टॅब्लिश करणं गरजेचं असतं. बघा, रिहॅबिटेशन ऑफ द विक्टीम इज इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ धिस फेज. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स आफ्टर द nomentary and other type of the help to such people. It helps to smooth the mental stress at the earliest. If this victim are afford with the permanent mean the earning livelihood and the truly rehabilitation. म्हणजेच आता आहे सपोज विचार करा की तिथे सगळं सुरळीत सुरू झालं, लोक स्थिरस्थावर झाली, सेटल झाली, थोडक्यात सांगायचं आहे. पुन्हा त्यांना जॉबला जाणं गरजेचं आहे, कारण बिना काम करताना जगणं अशक्यच असतं. म्हणजे त्यांना जॉबवर जाण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करणं, काम करण्यासाठी त्यांच्याकडे म्हणजे एक त्यांना इन्स्पायर करणं, आणि शिवाय दुसरी गोष्ट त्यांना मेंटली प्रिपेअर्ड करणं, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. म्हणजेच पुन्हा त्या लोकांना एक असं असतं की स्पेशली त्यांना थोडंसं मॉरल सपोर्ट वगैरे देणं खूप गरजेचं आहे. आणि ते येतं तुमचं त्या थर्ड फेजमध्ये, की ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या गोष्टी आहेत की मी तुम्हाला सांगत असते की रोड तयार करणं, सपोज हे ट्रेनचं म्हणजे तुमचा रेल्वे ट्रॅक गेला असेल, खराब झाला असेल तर तो करणं, एखादं ऑफिस कुठे कोलॅप्स झालं असेल तर टेम्पररी कुठेतरी त्याची सोय करणं की रुटीन सगळं चालू होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर. आता आपण सगळ्या अर्थवरच आहोत, त्यामुळे आपण हे सगळे जे म्हणतो आहे फ्लड किंवा फायर फॉरेस्ट किंवा तुमचं अर्थक्वेक किंवा कुठलं अजून आपले आर्टिफिशियलमधले जे आहेत की बॉम्ब ब्लास्ट वगैरे वगैरे, हे सगळं अर्थवरच होतं आहे ना. त्यामुळे व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर आहेत. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स नर्वनेस टू द माइंड. कारण आता तुम्ही किती इमोशनल आहेत त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी असतात. एखादी कुठली घटना बघितली किंवा ऐकली किंवा न्यूजमध्ये जरी नुसतं आपण बघितलं तरी आपण थोडंसं इमोशनल होतं की नाही. तर बऱ्याच वेळेला म्हणजे जे सेन्सिटिव्ह पर्सन असतात त्यांच्यावर तर फार मोठा खूप असा धक्का बसल्यासारखा होत असतो. Most of the disasters are related unpretended situation have been occurred in the Asian continents and the region in the Pacific Ocean. आता असं असतं की हे जे नॅचरल आपले डिझास्टर आहेत हे सगळीकडेच सारखे नसतात होत. आता सपोज कोकण एरिया म्हटलं की काय असणार आहे, तिथे खूप म्हणजे हेवी रेनफॉल असतो आणि तो थोडासा असा आहे की सी शोअरला आहे, त्यामुळे तिथे सायक्लॉनसारखं येतं किंवा सुनामीसारखे जे नॅचरल डिझास्टर आहेत त्यांना फेस करावं लागतं. पण तुम्ही बाकी इकडच्या म्हणजे कोस्टल एरिया सोडून दुसरीकडे गेलात तर तिथे मात्र काय असतं की सायक्लॉन वगैरे किंवा हे सुनामी सोडून कुठेतरी अर्थक्वेक असतं किंवा अजून दुसरा कुठेतरी ते लँडस्लायडिंग वगैरे होऊ शकतं. वेगवेगळे डिझास्टर आहेत आणि ते वेगवेगळ्या एरियामध्ये, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे जिओग्राफिकल तुमचं लोकेशन कसं आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. ह्यूज लॉस ऑफ द लाईफ and the planet Earth has been occurred due to the such disaster. Generally, such conditions of the natural imbalance have been arisen due to the greed and economic progress of the human being. आता ऑफकोर्स हे सगळं आहे आपला पुन्हा जो काही म्हणजे सुरळीत किंवा ज्याला म्हणतो ना आपण मूळ ह्याच्यावर आणणं, आपण सगळं पुन्हा आपणच करत असतो. जरी गव्हर्नमेंट असलं तरी गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे ह्युमन बिंगच आहेत, त्यामुळे त्यांच्याचकडनं ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा मॅनेज केल्या जातात आणि पुढे सगळं पुन्हा वर्क इन प्रोग्रेस म्हणतो ना त्या प्रकारे हे सगळं होत असतं. इन रिअली ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सेव्हरल इयर्स हॅव बिकम
इन्फ्लुएन्स एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. सगळ्यात मोठं इंडियाचा मेन प्रॉब्लेम काय असेल तर ह्यूज पॉप्युलेशन आहे आपल्याकडे. इट्स इन्क्रीजिंग नीड्स, इमर्जिंग प्रॉब्लेम्स आउट ऑफ इट आर नाऊ ॲट द एक्स्ट्रीम एंड. आता सध्याचं आपली कंडिशन म्हणजे बऱ्यापैकी आपल्याकडे सुधारणा मिळालेली आहे, पण ह्याच्या आधीचा जो सीन आहे की इंडिया म्हणजे चायनाच्या नंतरच पॉप्युलेशनमध्ये सेकंड नंबर आपण आहोत. तर त्यामुळे होतं आहे काय की जे मोठे प्रॉब्लेम किंवा थोडक्यात सांगायचं आहे की जे काय म्हणजे लोकांना दुष्काळ वगैरे पडत आहेत तेव्हा त्यांना म्हणजे खाण्यापिण्याची जी पहिली जी आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो केवळ आणि केवळ पॉप्युलेशनमुळे आहे. कारण खाणारी लोक जास्त आहेत आणि इन्कम फार कमी आहे. मग तो तुमचा ॲग्रिकल्चरमध्ये असेल किंवा तुमचा सर्व्हिसमधला असेल किंवा कुठल्या कंपनीमधनं प्रोडक्शन घेत असेल त्यातनं असेल. कारण हाताला काम नसेल तर तुमच्याकडे पैसा येत नसतो, आणि जर पैसा नसेल तर तुमचं 3 वेळचं जे पोट भरणं म्हणतो ना ते फार अवघड जातं मुलांना. Such disasters have been increased after the World War II. Condition is establishing arises in the country due to the various reasons like economic inequality. आता ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, inequality, racial and religious difference etc. Incidents like terrorism, abduction, social difference have been routine now. आता मेन त्याने काय सांगितलं, इनइक्वॅलिटी. कारण आपल्याकडे खूप मोठी म्हणजे हा एक मोठा भाग आहे मुलांना की एरिया म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारं पब्लिक आहे, तर अगदी खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये हायफाय सोसायट्यांमध्ये राहणारं पब्लिक आहे, कळतं आहे. मग ह्याला म्हणायचं इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. कारण म्हणजे एक अतिशय गरीब माणसं आहेत की ज्यांना 2 वेळचं पोट भरायला अन्न मिळत नाही, राहायला घर नाही आहे, स्वतःचं संरक्षण करायला काहीच त्यांच्याकडे सोयीसुविधा नाही आहेत. आणि एकीकडचं असं पब्लिक आहे की त्यांच्याकडे भरभरून पैसा आहे, ते नको तिथे त्यांना काय घाणेरडी वळणं लागलेली आहेत मुलांना, आणि पैशाचा गैरवापर होतो आहे. म्हणजे एकीकडे असं पब्लिक आहे की त्यांना कपडे नाहीत, खायला प्यायला नाही, आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी चाललेली असते. तर हा जो डिफरन्स आहे हा आपल्या कंट्रीमध्ये खूप आहे. तर हे जेव्हा इक्वल होईल तेव्हा कुठेतरी मग थोडंसं आपलं एक सगळं चित्र तुम्हाला एक वेगळं दिसेल. आणि बाकीचं तर उद्योग असतातच, काही काम नाही धंदा रिलिजियसवरनं पुन्हा काहीतरी कुठेतरी होतच असतं. दुसरं आहे टेररिझम. हा तर तुम्हाला आता माहितीच झाला आहे, कारण आता या एजमध्ये तुम्ही जर न्यूजपेपर वगैरे वाचत असाल किंवा तुम्ही आता हातात मोबाईल असतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असतात, माहिती असतात, सगळं मिळत असतं. हे सगळं काय झालं आहे आजकाल म्हणजे सहज होत असतं आहे. तर हे मोठे प्रॉब्लेम आहेत आणि जे मॅनमेड आहेत, जे आपण क्रिएट केलेले आहेत. प्रोडक्शन अँड यूज ऑफ द हार्मफुल chemicals is under ban in developed countries. However, production of the early either same or those chemicals which can wipe out the human race is common in developing and poor countries. आता बघा हा आता एक आहे की पाश्चात्य कंट्री आपण ज्याला म्हणतो फॉरेन कंट्रीज, त्यांच्यामध्ये मात्र एक कशा आहेत की काही गोष्टींच्यावर जे हार्मफुल आहेत, जे पोल्युशन करत आहेत त्यांच्यावर बॅन असतो. आणि तिकडचं डिसिप्लिन मुलांना असं असतं ना, एखादा रूल केला तर तो 100% फॉलो केलाच पाहिजे असं त्यांच्यावर कंपल्शन असतं. नसेलपेक्षा त्यांना पेनल्टी असते, फाईन असतं किंवा कोणी खूप मोठी अशी पनिशमेंट असते. आपल्याकडे सेम रूल असतात पण रूल फॉलो केले जात नाहीत, आणि फॉलो करत नाहीत त्यांना, जे फॉलो करत नाहीत त्यांना कोणी पनिशमेंट पण देत नाही, आणि थोडंसं केअरलेस पण आपण चालतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं आता एक पोल्युशनच्या बाबतीत केमिकल्स म्हणजे फॅक्टरी असतात, त्यांना रूल्स दिलेले असतात की तुम्ही तुमचं जे काही गॅसेस फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये किंवा सॉलिड फॉर्ममध्ये तुमचे जे काही वेस्टेज असणार आहेत ते तुम्ही व्यवस्थितच त्याच्यावर प्रोसेस करूनच ते बाहेर सोडायचे आहेत. पण आपल्या केमिकल कंपन्या असं करत नाहीत, त्यामुळे त्या एरियामध्ये पोल्युशन खूप असतं. म्हणजे हे जे आहेत ते रूल्स फॉलो होत नाही आहेत, त्यामुळे ते करण्यात किंवा त्याच्याकडे लक्ष घालण्यात म्हणजे जास्त खर्च होत असतो, असं आहे. आणि मग त्याच्यावर पुन्हा बऱ्याच गोष्टी केल्या जात असतात. बरं, हे एक छान असं चित्र आहे मुलांना की काय सीन आहे बघा. तुम्हाला इन्सिडेंट माहिती असेल बघा, त्याने दिला इन 2014, नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे तो.
देअर हॅड बीन अ ह्यूज लँडस्लाईड इन द विलेज मालिन. तालुका कुठला, आंबेगाव आहे, म्हणजे पुण्यात झालं आहे ते. काय सांगितलं आहे, फॉलोविंग द इमेज ऑफ द स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर द डिझास्टर. आता थोडक्यात सांगायचं आहे की त्या गावाला म्हणजे लँडस्लायडिंग झालं तेव्हा काय झालं होतं की संपूर्ण सगळं गाव गाडलं गेलं होतं. ऑफकोर्स तिथलं स्कूल पण गाडलं गेलं असणार आहे. मग आता तिथलंच पहिलं लोकांना राहण्याला टेम्पररी करून देतात, पण पहिली सुविधा काय केली, तिथल्या असणाऱ्या मुलांची सोय होणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी एक स्कूल त्यांनी पहिलं तिथे रिकन्स्ट्रक्ट केलं. कळत आहे. आणि दुसरं काय सांगतायत बघा, अनादर सच अ थ्रीट टू द ह्युमन बीइंग इज फॉर्म द ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट. एक्झाम्पल काय दिले, रेडिएशन लिकेज ऑकर्स आफ्टर द ब्लास्ट इन ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट ॲट द चर्नोबिल, रशिया. आता हे तुम्ही जर कुठे वाचलं असेल ना तर तुम्हाला माहिती आहे की त्या ब्लास्टमध्ये काय झालं होतं, पूर्ण असं म्हणजे आता एक आहे की हे नॅचरल डिझास्टर असतात ना, त्यातनं मुलांना कुठला गॅस बाहेर पडत नाही किंवा त्यातनं काही असं जे पोल्युशन किंवा लोकांना त्रास होईल असं काही नसतं. पण हे असला जो कंपनीचा किंवा ज्याचं रेडिएशनचं वगैरे लिकेज होऊन ब्लास्ट होतं ना, त्याचे इफेक्ट म्हणजे पिढ्यानपिढ्या होत असतात मुलांना. म्हणजे जे जिवंत राहणारे लोक आहेत ना, त्यांच्यापासून नवीन यंग जनरेशन तयार होत असतं ना, त्याच्यावरही ते इफेक्ट दिसत असतात. Its ill effects and still experienced in the region. This atomic energy plant was only used for the electricity generation. Nowadays, many countries are equipped with the atomic energy. Out of this, risk of the radiation leakage is increasing due to the केअरलेसनेस. म्हणजेच एक असं असतं मुलांना, तुमच्या घरामध्ये पण तुम्ही काही वस्तू वापरत असाल तर ठराविक दिवसांनंतर त्याचं चेकिंग होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं लाईटचं फिटिंग, कारण कुठेतरी वायर कट झालेले असतात, कुठे जॉईंट होत असतात, मग मोठा म्हणजे ज्याला म्हणतो ना आपलं शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस असतात ना. मग ते आपण चेक करत नाही बघा बऱ्याच वेळेला. मग सेम आहे जेव्हा कंपन्यांमध्ये पण हे सगळे कडक ज्याला म्हणतात की इन्स्ट्रक्शन दिलेले असतात पण त्या फॉलो होत नाही आहेत. मग त्याच्यानी म्हणजे त्यालाच केअरलेसपणा म्हणतात की हे फॉलो न करणं म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करणं, आणि दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं एखाद्या संकटाला तुम्ही स्वतःहून आमंत्रण देणं, असंच होत असतं ना. आता ह्या ठाण्याच्या एरियामध्ये बघा बऱ्याच वेळेला तुम्हाला न्यूजपेपरमध्ये ऐकायला मिळतं की कंपन्यांमध्ये स्फोट होतात. असे डायरेक्टली ब्लास्ट नसतात होत मुलांना, थोडं थोडं कुठेतरी त्यांना म्हणजे लिकेज होतच असणार आहे ना. मग ते वेळीच तो लिकेज जर नीट चेक केला, अलर्टनेस दाखवला, तर पुढचा होणारा जो मोठा लॉस आहे तो थांबू शकतो ना आपण. बघा, हेन्स इम्पॉर्टंट ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द foremost need of the almost all the nations. In fact, it is most necessary for the citizen and all the countries because they are the main sufferers in any type of the disaster. कोणावर असणार आहे, कशाचाही होऊ दे, तो सिटीजनवर होणार, तिथल्या लोकल पब्लिकवर होणार आहे. पुढे काय सांगितलं बघा, हेल्स डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ द सिटीजन इन द डिझास्टर मॅनेजमेंट इज हायली नेसेसरी. Similarly, disaster management schemes should be changed with the respect to location, time and nature of the disaster. It should not be restricted for the particular period. Overall, there may be any type of the disaster, it should be overcome. Concept of the disaster management has been arisen out of this only. आता हे एक असतं की सगळे जे काही तुमचे हे डिझास्टर आहेत हे अतिशय म्हणजे अतिशय काय म्हणतात त्याला लॉस करत असतात. पण त्याच्यातनं काय सांगितलं बघा, इट शुड नॉट बी रेस्ट्रिक्टेड फॉर द पर्टिक्युलर पिरियड. आपण तर त्याला काही थोपू शकत नाही. सपोज थोडक्यात सांगते की सुनामी जर असेल, आता सुनामीचं एक असतं की क्लायमेटचे म्हणजे जे तुम्हाला हे सांगत असतात ना हवामानाचा अंदाज वगैरे, तर त्या लोकांना थोडीशी आयडिया आलेली असते, ते तिथे राहणाऱ्या आसपासच्या लोकांना थोडं अलर्ट करतात, त्यांना तिथून म्हणजे त्यांना स्थलांतर करायला सांगतात, थोड्या दिवसांसाठी त्यांना बाहेर जायला सांगतात. पण पब्लिकने जर त्यांचे जे सूचना ऐकल्या नाहीत किंवा म्हणजे अगदी सडन सुनामी आली तर त्याच्यातनंही त्याचा लॉस होऊ शकतो आहे. हे थोडंसं वाचवण्याचा प्रयत्न असतो, पण शेवटी लोकांनी त्याच्याकडे त्या सूचनांकडे लक्ष देणंही गरजेचं असतं. They may be any type of the disaster, it should be overcome.
आता नेक्स्ट काय सांगितलं बघा, डिझास्टर मॅनेजमेंट. बरं एकदा मला सांगा, तुम्हाला काही डाऊट्स वगैरे आहेत का? नो डाऊट? ओके, नो डाऊट. बरं बाकीच्यांचं काय नेटवर्क इश्यू आहे? यश, काय नेटवर्क आहे का? नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे? ठीक आहे ठीक आहे, चला सगळे क्लिअर झाले ना पॉईंट्स? चला ओके, नेक्स्ट बघूया आपण. बघा आता डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे मॅनेज कसं करायचं, म्हणजे वाटतं सांगायलाही, एक्सप्लेन करायला किंवा ॲज अ नॉलेज म्हणून तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. पण आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टींना असं म्हणजे बघितलं गेलं की ते मॅनेज करणं म्हणजे तुम्ही फक्त एवढंच आहे की स्वतः अलर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी रूल्स वगैरे फॉलो करणं किंवा ह्या गोष्टी तर फार वेगळ्या, म्हणजे दुसरी एक वेगळी साईड झाली ती. डिझास्टर मे बी मायनर ऑर मेजर, म्हणजे कसेही असू शकतात. अगदी ज्याला म्हणतो ना आपण की छोटासा हलकाचा म्हणजे रिसर स्केलचा किंवा 1 मिनटासाठीचा कुठेतरी हलकासा धक्के जाणवले तर त्याला म्हणायचं आपण मायनर. पण अगदी 1-1.5 मिनटाचा आणि खूप मोठ्या रिश्टर स्केलचा असेल तर तो झाला तुमचा मेजर. किंवा अगदी छोटंसं कुठेतरी सायक्लोन आलं की 1-2 तासांसाठी आला आणि जस्ट फक्त तुमच्या बॉर्डरला टच करून गेला, मग काही होत नसतं. पण तेच इफेक्ट जेव्हा जास्त मोठे असतात त्याला म्हणायचं मेजर इफेक्ट. शॉर्ट टाईम और लाँग टाईम. काही काही आहेत की थोडे दिवसांनी सगळं जनजीवन तुमचं रुटीन लाईफ ज्याला म्हणतो ते व्यवस्थित होतं. पण काही इतके असतात की जे आता मी तुम्हाला सांगितलं की चेर्नोबिलचं वगैरे असतं किंवा ब्लास्ट होतात, टेररिस्टवाले आहेत त्यांच्याकडनं असतं. तो म्हणजे तुमचा खूप असा लाँग लाईफ किंवा लाँग टाईम तुम्हाला इफेक्ट त्याचे जाणवत असतात. इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर इट. देर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन द डिझास्टर मॅनेजमेंट अँड द पब्लिक पार्टिसिपेशन. म्हणजे एक आहे की मॅनेज करणं आणि पब्लिकचा रिस्पॉन्स त्याला खूप छान मिळणं, पॉझिटिव्ह मिळणं, ह्या 2 गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्ही कितीही मोठं डिझास्टर असू द्या त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर प्रिव्हेन्शन ऑफ द डिझास्टर ऑर मेकिंग अरेंजमेंट्स टू फेस इट ऑर ॲटलिस्ट अचीव टू ॲबिलिटीज टू फेस इट. म्हणजे पहिले एकतर तुमचं जे म्हणतात जे प्रिपेअर्ड असणं सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं तुम्हाला थोडंसं प्रिव्हेंटिव्ह जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे दिल्या जातात त्या म्हणजे दिलेल्या असतील, तुम्हाला त्या माहिती असतील, तुम्हाला अलर्ट केलेलं असेल तर त्याचे इफेक्ट थोडेसे कमी जाणवतात. आणि सगळ्यात तुम्ही जिथे राहणारे जे पब्लिक आहे त्यांच्याकडे खूप चांगल्या ॲबिलिटीज असतील तर त्याच्यावर तुम्ही मात करू शकता किंवा त्यातनं तुम्ही पटकन बाहेर पडू शकता. डिझास्टर इज व्हेरी फास्ट प्रोसेस. इन फॅक्ट इट इज ॲन ॲक्सिडेंट. अचानक येणारं आहे, सडन तुमच्यावर येणारं आहे ते. व्हॉट शॅल डू वी इन सच अ सिच्युएशन? हाऊ कॅन वी प्रोटेक्ट आवर सेल्स ऑर आवर बिलॉंगिंग्स अँड आवर ॲनिमल्स? अगदी सिम्पल आहे की कुठेतरी फ्लड आलं, आता घर वाहून जातं आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स आता आपण स्वतः कुठेतरी थोडंसं बाहेर पडतो किंवा इन केस चान्स मिळाला तर आपण स्वतः थोडंसं सेफ राहण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा स्वतः सेफ राहतो तेव्हा मला सांगा, आपण तुमचे जे शेतकरी वर्ग आहेत ते त्यांचे जे पेट ॲनिमल्स आहेत किंवा त्यांचे जे फार्मिंगसाठी असणारे ॲनिमल्स आहेत किंवा त्यांचं इकॉनॉमिकली त्यांना हेल्प करण्यासाठी जे त्यांचं गोट किंवा शिप्स वगैरे असतात, या प्राण्यांचं ते लगेच नाही ना प्रोटेक्शन करू शकत. म्हणजे त्या ॲनिमल्सचा जो लॉस आहे तो त्या फार्मर लोकांसाठी खूप असणार आहे, कारण सगळं त्यांच्यावर डिपेंड असतं. आणि तेच सगळे प्राणी जर त्या डिझास्टरमध्ये गेले तर ऑफकोर्स तो एक मोठा लॉस असतो की नाही. म्हणजे ह्युमन लाईफच्या बरोबर आपण बाकीचा जो लॉस होतो आहे त्याचे इफेक्ट पण मग ते बाकीच्या लोकांवर होत असतात की नाही. हे सांगायचं आहे की हे सगळं सडन होतं तेव्हा ह्युमन लाईफ आपण सेव्ह करतो, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यातनं होणारा लॉस जो आहे तो मग पुढे जाऊन जेव्हा ते सगळं सेटल होतात किंवा ते थोडेसे स्थिर स्थावर होतात तेव्हा ते सगळे पुन्हा त्यांना जाणवायला लागतात.
In case of the disaster management, there should be an attempt to minimize the loss. Disaster are never planned, but losses due it can be prevented in the planned manner. मग आता मॅनेजमेंट कसं करायचं, तर आपण डिझास्टरला तर कंट्रोल करू शकत नाही, पण जर तुमच्याकडे प्लॅन असेल व्यवस्थित, तर मात्र तुम्ही त्याच्यातनं होणारे जे इफेक्ट्स आहेत त्यांची जी तीव्रता आहे ती थोडीशी तुम्ही कमी करू शकता. त्याच्यातनं तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता. म्हणजेच तुमच्याकडे थोडंसं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. कळतं आहे? आता नेक्स्ट काय सांगितलं बघा, डिझास्टर मॅनेजमेंट इज अचिव्हिंग ऑर टाईम टू टाईम इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी टू फेस द डिझास्टर थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन्स अँड ॲनालिसिस ऑफ द डेटा. आता हे आहेच, कारण हे पब्लिक राहणारं जे आपल्यासारखं लोकल पब्लिक असतं की नाही, म्हणजे आपण कॉमन मॅन म्हणायचं आपल्याला, की आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की रुटीन लाईफप्रमाणे जगायचं आणि बिंदास राहायचं, कशाचाच मागचा पुढचा काही विचारच नसतो आपल्याकडे. मग आता ही सगळी जबाबदारी कोणाची असते, तर सपोज कोस्टल एरियामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हवामान खात्याचा जो अंदाज असतो, तिथल्या लोकांनी त्यांना अलर्ट करणं किंवा त्यांच्यासाठी सेफ्टी गार्ड म्हणजे अरेंज करणं हे त्यांची जबाबदारी येते. कुठेतरी म्हणजे हे अर्थक्वेकवाला जर एरिया असेल तर लोकांना त्या म्हणजे तिकडच्या लोकांना घरं कशी बांधायची ह्याची आयडिया देणं हे गव्हर्नमेंटने सांगायचं असतं, की त्याप्रमाणे त्यांनी मग म्हणजे हलकी फुलकी घरं, की सपोज कोलॅप्स झाली तरी कमी खर्च किंवा कमी लॉस होईल, आणि जरी ते गाडले गेले तरी ते हलके फुलके असल्यामुळे त्यातनं ते पुन्हा त्या ह्याच्यातनं बाहेर पडू शकतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, हे थोडंसं म्हणजे सायंटिस्ट लोकांनी वगैरे सांगितलं किंवा तिकडच्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिलं तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं बाबा, प्रिपेरिंग ऑफ द ॲक्शन प्लॅन थ्रू द स्टडी ऑफ व्हेरियस अस्पेक्ट लाईक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, rehabilitation and reconstruction, and executing that plan is nothing but the management of the disaster. म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही स्वतः काय करू शकता किंवा तुमचा प्लॅन काय असला पाहिजे, तर हे तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेत की नाही, प्रिपेरिंग ऑफ ॲक्शन प्लॅन म्हणजे तुम्ही काय त्याच्यावर ॲक्शन करू शकता याचा स्टडी, एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असू शकतील तुमच्याकडे, रिहॅबिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही म्हणजे कशा प्रकारे तुमची तयारी असणार आहे. कारण हे सगळे ज्याला फंड म्हणतो ना आपण, ते सगळे गव्हर्नमेंटकडे तयार असतात, कारण कुठेतरी त्यांनी गृहीत धरलेलंच असतं की येणाऱ्या काही सडन जे येणारे जे डिझास्टर आहेत त्याला थोडंसं फेस करण्यासाठी त्यांच्याकडे इकॉनॉमी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं, आणि मग त्याप्रमाणे त्यांच्याकडे ते प्लॅन असतात. म्हणूनच ते इमिजिएट ते लगेच लोकांना हेल्प करायला देतात बघा, आणि म्हणजे सगळ्या गोष्टींचं ते पुरवठाही करत असतात. ऑफकोर्स हे त्यांचं प्रिप्लॅन असतं. आता काय सांगितलं बघा, प्री डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर. प्री म्हणजे काय, आधी सगळ्या ॲडव्हान्समध्ये आपण काय मॅनेजमेंट करू शकतो बघा, वन बाय वन बघूया. This includes the complete preparation and planning to face any type of the disaster. For that purpose काय सांगितलं की आपण ॲडव्हान्समध्ये काय करू शकतो आहे, आयडेंटिटी ऑफ द प्रो डिझास्टर एरिया. म्हणजेच एरियामध्ये आता तुम्ही कोणत्या म्हणजे जिओग्राफिकल कोणत्या तुम्ही एरियामध्ये राहता, मग तिथे कोणत्या टाईपचे नॅचरल डिझास्टर येऊ शकत आहेत, ह्याचं जर तुम्हाला थोडंसं आयडिया कोणी दिलेली असेल तर ऑफकोर्स त्याचे इफेक्ट कमी असणार आहेत. इफेक्ट होतात मुलांना, पण कमी होत असतात. कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर अँड प्रोबेबल सिटीज ऑफ द डिझास्टर थ्रू द प्रोडक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हजार्ड मॅप रिस्पेक्टिव्हली. आता सध्या तरी आपण खूप म्हणजे पूर्वी जे काही लॉस असायचे की नाही एखाद्या डिझास्टरमधनं ते खूप असायचे, पण आता मात्र थोडंसं सायन्स अँड टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे आपल्याला थोडंसं आधीच इन्फॉर्मेशन मिळतात किंवा आधीच सगळ्या गोष्टी समजतात, आणि ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पण असतो. फक्त आपण काय करतो, थोडंसं केअरलेसपणा करतो, म्हणून कुठेतरी त्याचे इफेक्ट दिसतात. अन्यथा आपल्याला थोडंसं अलर्ट केलं जातं किंवा आपल्याला थोडंसं एक त्याच्या इंटिमेशन म्हणतात त्या दिल्या जात असतात. गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट. आता अचानक येणारे हे सगळे जे काय आहेत, आता सपोज एखाद्या एरियामध्ये
नेहमीच जर सायक्लॉन होत असेल, सुनामी येत असतील, नाही थोडक्यात ओरिसासारख्या भागामध्ये बघा बऱ्याच वेळेला सुनामी होत असतात, तर तिकडे त्या लोकांना पहिलं गोष्ट म्हणजे ट्रेन केलं जातं. ट्रेन म्हणजे काय, की त्यांना अशा प्रकारच्या डिझास्टरला तोंड देण्यासाठी, फेस करण्यासाठी त्यांना असं बऱ्याच वेळेला त्यांचं गायडन्स दिला जात असतो, की अशा ह्या सिच्युएशन तुमच्याकडे नेहमीच येणार आहेत, मग तुम्ही त्या सिच्युएशनला कसं फेस करायचं यासाठी त्यांना वेळोवेळी थोडंसं मार्गदर्शन केलं जात असतं. आणि मग लोकांना ते माहिती असतं, की मग लोकंही इन्स्ट्रक्शन अगदी व्यवस्थित फॉलो करत असतात, कारण त्यांनी एकदा दोनदा हे एक्सपिरियन्स घेतलेले असतील, तर त्यांना माहिती असतं की गव्हर्मेंटकडनं किंवा तेवढ्या त्या डिपार्टमेंटकडनं काही इन्स्ट्रक्शन येत असतील, तर त्या आपल्यासाठी आहेत आणि आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. मग ते सगळं त्यांचं फॉलो होतं किंवा ते लोक तेवढ्या इन्स्ट्रक्शन म्हणजे 100% केअरफुली घेत असतात. दुसरं, इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट द डिझास्टर मॅनेजमेंट अमॉंग द जनरल पब्लिक थ्रू द ट्रेनिंग प्रोग्राम्स, मास मीडिया अँड एक्सेट्रा पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आता असं ज्याला म्हणतो आपण जनजागृती करणं, मग अशा बऱ्याच वेळेला की हे जे काय आहे ना, म्हणजे लोकांना अलर्ट करणं यासाठी, किंवा दुसरं काय असतं की बऱ्याच म्हणजे काही ठिकाणी जे मास मीडिया आहेत त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आधीच लोकांपर्यंत पोचवल्या जात असतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे, मास मीडिया म्हणजे तुमचे वृत्तपत्रकार, न्यूजपेपर्स किंवा तुमच्या टी व्हीवरनं वगैरे बातम्या देणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यातनं लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचवण्याचं काम हे केलं जात असतं. आणि हे सगळं झालं तुमचं प्री डिझास्टरमध्ये. आता पोस्ट म्हणजे एखादा इन्सिडंट घडून गेल्यानंतर असं. आता घडून गेल्यानंतर तर भयानक सगळी परिस्थिती असते, मग तरी आपण काय करू शकतो बघा, प्रोव्हाइडिंग ऑल टाईप्स ऑफ द नेसेसरी हेल्प टू द विक्टीम ऑफ द डिझास्टर. ज्या ठिकाणी झालं आहे तिथल्या लोकांना इमिजिएट काय गरजेचं आहे ते सगळं पुरवणं अतिमहत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, त्यांचं जीव वाचवणं, आणि नेक्स्ट त्यांच्या खाण्याची आणि राहण्याची, पाणी पिण्याची सोय करणं अतिशय महत्त्वाचं असतं. नेक्स्ट काय आहे, पार्टिसिपेशन ऑफ द प्रिफरेबली लोकल पीपल्स सेव्ह फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प टू द विक्टिम. कुठल्या प्रकारची गरज आहे ते ओळखून त्या प्रकारची हेल्प करणं खूप महत्त्वाचं असतं. आता बऱ्याच वेळेला आपण बघा कपडे वगैरे देत असतो, कारण का, तर त्यांचं सगळंच वाहून गेलेलं असतं, मग त्यांना काय देणार, त्यांच्याकडे काहीच नाही आहे. म्हणजेच व्हेरियस जे सोर्स आहेत ना, ते सगळे सोर्स वापरून, म्हणजे अन्नधान्यापासून, पाकिटांपासून ते कपड्यांपासून सगळं त्यांना पुरवलं जात असतं. इव्हन बिस्लरीच्या बॉटल्स त्यांना दिल्या जात असतात. का, तर तिकडचं फ्लडमध्ये किंवा जे काही इन्सिडेंट झाला आहे त्याच्यामध्ये तिकडचं सगळं पोल्युशन झालेलं असतं, काहीच म्हणजे त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नसतं. दुसरं, क्विक इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हेल्प सेंटर, डिफरंट टाईप्स ऑफ द डिझास्टर अँड नीड डिफरंट टाईप्स ऑफ द कंट्रोल सेंटर्स. सगळं म्हणजे नेक्स्ट त्याच्यानंतरची प्रोसिजर, तिथल्या लोकांचं लाईफ हे करणं, सेव्ह करणं, किंवा आपले सेव्ह म्हणण्यापेक्षा इस्टॅब्लिश करणं. मग त्याच्यासाठी त्यांना सगळ्या सोयीसुविधा, अगदी लाईटची सोय, मेडिसिनची सोय, मार्केटची सोय, त्यांचं दळणवळण कसं होणं, कनेक्शन, रोड, सगळं अगदी स्कूल, सगळ्या गोष्टी त्यांना पुरवणं गरजेचं आहे. Categorization of the help material receives from control center, delivering the material to victim and continuous review the help. म्हणजेच थोडक्यात काय आहे, एक कशाला इम्पॉर्टंट जास्त आहे ते पहिलं कॅटेगरी म्हणजे काय करायचं, सॉर्टिंग करायचं, की पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं ते पहिलं, नंतर सेकंड, नंतर थर्ड, म्हणजे जेवढं जास्त इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे ते पहिलं द्यायचं असं, आणि असं 1 by 1 सगळं पुरवायचं. बिंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर द डिझास्टर रेस्क्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की सगळ्यांना म्हणजे नेहमी सगळ्यांनी ह्या गोष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज म्हणतात असणं, माइंड पण प्रिपेअर्ड असणं खूप गरजेचं आहे. आता ऑब्झर्व द डिझास्टर सायकल गिवन बिलो अँड एक्सप्लेन ईच ॲस्पेक्ट ऑफ द डिझास्टर ऑफ द अर्थक्वेक. कशाचं दिलं आहे, अर्थक्वेक संबंधी दिलं आहे. मेन ॲस्पेक्ट्स ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट सायकल कसं असणार आहे, त्या ॲरो तुम्हाला 1 by 1 काय सांगते बघा.
पहिलं प्रिपरेशन समजून घ्या. आता प्रिपरेशन काय सांगितलं, प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर. सगळ्यांसाठी प्रिपेअर्ड असाल तुम्ही तर लॉस आहे तो मिनिमाइज होऊ शकतो कमीत कमी. दुसरं रिडम्पशन काय सांगितलं, प्लॅन फॉर द मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. जर प्रिपेअर्ड असाल तर अर्थातच जो लॉस आहे तो कमी असणार आहे, त्यामुळे डॅमेज कमी असणार आहे, लॉस कमी असणार आहे. नेक्स्ट काय सांगितलं, प्रिपेअर्डनेस अ प्लॅन इज चॉक आउट सो ॲज टू गेट क्विक रिस्पॉन्स फ्रॉम द जनरल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच थोडक्यात एकमेकांच्या कम्युनिकेशननी ॲडमिनिस्ट्रेशननी म्हणजे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवलं तर ऑफकोर्स तुमची जी हेल्पिंग प्रोसेस आहे ती क्विक होईल, हरिअप, आणि काय होणार आहे, म्हणजे जो लॉस असणार आहे तो तुमचा कंट्रोलमध्ये येणार आहे. इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर, इंटेन्सिटी ऑफ द व्हेरियस अस्पेक्ट ऑफ द डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यू. किती इम्पॅक्ट म्हणजे त्याचा तीव्रता किती आहे आणि मग ती आपण कशी मॅनेज करू शकतो, किती कंट्रोलमध्ये आणू शकतो. हे रिस्पॉन्स काय सांगितला, रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिवन इमिजिएटली आफ्टर द इन्सिडेंट. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर स्ट्राईक इन धिस सायकल. म्हणजेच रिस्पॉन्समध्ये थोडक्यात सांगायचं आहे की एखाद्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट घडला, जर त्या लोकल बॉडीपर्यंत काहीतरी इन्स्ट्रक्शन मिळाल्या तर तिथून हेल्प इतकी क्विक, व्हेरियस सोर्स वापरा तुम्ही आणि हेल्प खूप पटकन पोचवा की ज्याचे इफेक्ट्स तुम्हाला म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही लोकांचं सगळं मॅनेज करू शकता किंवा हँडल करू शकता. आणि रिसर्जन्स काय सांगितलं आहे बघा, रिसर्जन्स इज ॲन इम्पॉर्टंट लाईक बिटवीन इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. रिसर्जन इज अ स्टेज यूज फॉर द वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन ऑफ द नेशन. हे खूप महत्त्वाचं असतं मुलांना. म्हणजे ही जी चेन म्हणतो ना आपण की एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडनं चौथ्याकडे असे जे मेसेज जातात आणि त्यांच्याकडनं एकमेकांकडनं हेल्प मागितली जाते आणि त्यांच्याकडनं जो मिळणारा रिस्पॉन्स आहे तो एकमेकांशी रिलेटेड आहे. नाही तर एकाला सांगितलं दुसऱ्याला सांगितलं आणि हे ॲक्च्युली प्रॅक्टिकली कोणीच काही ॲक्शन करत नसेल तर मात्र मग हे होऊच शकत नाही आहे. आणि दुसरं काय सांगितलं, रिस्टोरेशन. दिस इज ॲन इम्पॉर्टंट लाईक बिटवीन मेजर्स आफ्टर द डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. द स्टेप इज युजफुल फॉर प्रोग्रेस ऑफ द नॅशनल अँड रिहॅबिलिटेशन. गरजेचंच आहे कारण तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगते ना तुम्हाला की जे हे सगळं दिलं ह्याप्रमाणे गव्हर्मेंटकडे सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतात. फक्त काय असतं की जिथे कुठेतरी एखादा इन्सिडेंट घडला आहे किंवा हे सिच्युएशन क्रिएट झाली तिथल्या लोकांनी म्हणजे गव्हर्मेंटपर्यंत ते पोचवणं आणि गव्हर्मेंटची जी लिंक आहे, लिंक म्हणजे तुम्हाला आता ती लिंक नको तुम्ही म्हणजे गुगलवरच्या लिंक नाही, जी चेन म्हणतो आपण, एकमेकांशी कनेक्टेड आणि एकमेकांचं कम्युनिकेशन आणि त्याला मिळणारं प्रॅक्टिकल रिस्पॉन्स हा जर अगदीच खूप फास्ट होत असेल तर ह्या सगळ्यातनं जो तुमच्या होणारा इफेक्ट आहे त्या इफेक्टला आपण मिनिमाइज करू शकतो आहे. म्हणजेच त्याचे होणारे जे लॉसेस आहेत त्याला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आहे. कळलं? पुढे काय सांगितलं आहे बघा. हां, ऑलवेज रिमेंबर एक छान आहे बघा जरा. अवॉइडन्स ऑफ द नॅचरल डिझास्टर इज इम्पॉसिबल, लॉस आउट ऑफ इट कॅन बी मिनिमाइज. However, man-made disaster can be avoided. Helping each other in the crisis of the disaster is our ethical responsibility. आता मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं की त्याचे इफेक्ट जर कमी करायचे असतील तर आपण काय करायचं असतं, तर तेच त्यांनी सांगितलं आता की नॅचरल डिझास्टर आहेत त्याला आपण नाही काय करू शकत, पण जे मॅनमेड आहेत ते जर आपण केलेच नाही, त्याला जर कंप्लीट अवॉइड केलं तर होणारा जो लॉस आहे तो आपण खूप पटीने कमी करू शकतो. आणि हे सगळं कोण करत असतं तर आपल्या म्हणजे जे काय आपले म्हणजे असं कुठल्याही बॉम्ब ब्लास्ट असेल, कम्युनिकेशन आपले रिलिजियसमधनं काय असतील किंवा अजून वेगळ्या प्रकारचे जे आपण आर्टिफिशियल म्हणतो आहे ते सगळे मॅनमेड असतात. त्यामुळे ते जर आपण टाळले तर आपण नेचरला पण बराच सपोर्ट करू शकतो, आपल्याला जो गव्हर्मेंटला जो लॉस होतो आहे त्यालाही बराच कमी करू शकतो आहे आणि
सगळे इफेक्ट आहे ते झिरो करू शकता येईल, मिनिमाइज नाही, झिरो करू शकता येईल. कळतं आहे? आता हे तर तुम्हाला नाहीच आहे, कंप्लीट हे सगळं तुमच्यासाठी नाहीच आहे. आता राहायला फक्त फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ॲक्शन. बघूया अजून काय काय आहे. ठीक आहे, बघूया. राहील थोडासा. मग आता नेक्स्ट टाईम समजा मी तो याच्यावरच पुन्हा तुमचं एक रिव्हिजन वजा घेईन आणि पुन्हा त्याला कंटिन्यू करू आपण. हे फर्स्ट एड काय आहे ते सांगते तुम्हाला. बघा, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ॲक्शन म्हणजे तुम्ही कोणाला जर काही हेल्प करत असाल तर तुम्हाला पहिलं ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर एखाद्याला वाचवायला जाल आणि तुम्हाला काहीच माहिती नसेल तर त्याला बिचारायला तुम्ही तुमच्या अनाडीपणामुळे किंवा अज्ञानामुळे त्याला खूप मोठा लॉस होतो. ते काय आहे ते पहिलं बघून घ्या. You have studied in earlier classes about the type of the first aid to be afforded to the person injurious in the disaster. Use of this knowledge is useful for offering the help to the classmate or people around you facing any disaster and injury in there. आता ती कशी असते ते बघा. पिक्चरमध्ये तर तुम्हाला दाखवीनच की कसं करायचं असतं. म्हणजे एखाद्याला जर तुम्ही हेल्प करत असाल तर तुम्हाला हे सगळं दिलं आहे बघा, की कशा प्रकारे तुम्ही त्याला म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये त्याला कसं तुम्ही घेऊ शकता. नाहीतर तुम्ही कसंही उलटून उचलून पाठीवर टाकून घेतलं तर त्याचा श्वास बिचाराचा आधीच जायचा कुठेतरी. बघा, समटाईम्स वी हॅव टू फेस द डिझास्टर ड्यू टू आवर ओन अवेअरनेस. सम सिम्बॉल्स आर गिवन बिसाइड are seen used around us. Those symbols cannot be ignored. Such symbols are useful to the avoid the mishaps. आता हे तर तुम्ही कुठे बघतात ते सांगते मी. हे सगळे साईन आहेत की नाही, हे सगळे तुम्ही कुठे बघत असता. तुमचं ट्रान्सपोर्टवाले जे केमिकल घेऊन जाणारे टँकर्स असतात बघा, त्यांच्यावर बघत असता. पण तुम्ही कधी त्यांच्यावर लक्ष नाही घालत, फक्त जाताना नुसतं आपलं रस्त्यातनं कुठेतरी वेडावाकडं बघत चालायचं. पण जर असं त्या जे केमिकल घेऊन जाणारे टँकर्स असतात त्यांनी तो सिम्बॉल दाखवून त्यांनी तुम्हाला अलर्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो की हे एक्सप्लोजिव्ह आहे, फ्लेमेबल गॅस आहे किंवा हायली फ्लेमेबल लिक्विड आहे. म्हणजेच त्या याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं फायर होईल असं काहीही करायचं नसतं. थोडक्यात सांगायचं आहे की नायट्रोजन घेऊन जाणारे किंवा तुमचं गॅस सिलेंडर घेऊन जाणारे असतात किंवा काही म्हणजे असे केमिकल्स कंपन्यांसाठी घेऊन जाणारे असतात. तर ते जेव्हा ट्रक्स वगैरे जात असतात तर ते कुठे उलटले वगैरे ते पडले तर तिथे जर केमिकल सांडतं आणि तिथे जर कुठेतरी जवळपास कुठेतरी आग लागण्याची शक्यता असेल तर हे त्याला अगदीच लगेच म्हणजे मोठ्या आगीमध्ये कन्व्हर्ट करू शकतं आहे. म्हणून अशा गोष्टींमध्ये किंवा हे फ्लेमेबल लिक्विड घेऊन जाणारे जे कंटेनर असतात त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून थोडंसं दूर राहणं किंवा स्वतःला सेफ ठेवणं याच्यासाठी ते सिम्बॉल आहेत की ते सिम्बॉल बघितल्यावर तुम्ही स्वतः समजता अरे हां या ट्रक्समधनं काही वेगळं म्हणजे असं काहीतरी केमिकल आहे की जे आत्ता समजा इनकेस इथे लिकेज झालं तर खूप मोठा लॉस असणार आहे किंवा खूप मोठा फायर होणार आहे इथे. म्हणजेच तुम्ही स्वतः तिथून अलर्ट होऊ शकता. तर हे सिम्बॉल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जर कधी बघितले नसतील तर मात्र आत्तापासून जरासं ऑब्झर्वेशन करत चला आणि मग त्याच्यातून तुम्हाला ते समजत जाईल की कसं अलर्ट राहायचं असतं. नेक्स्ट आहे बरं, आता इथे मी मला असं वाटतं थांबते कारण उगाचच घाईने शिकून तुमचं संपणार तर नाहीच आहे. मग नेक्स्ट टाईम मी पुन्हा तुम्हाला ह्याच्यावर तेच पुन्हा तुम्हाला रिपीट करेन. म्हणजे आपल्याकडे 1 तास असणार आहे तेव्हा नेक्स्ट लेक्चर आपलं होऊ शकतं आहे त्याच्यावर. बरं, झाले सगळे लेफ्ट. बरं, काय कोणाला डाऊट आहे? सगळं क्लिअर झालं? ओके, ठीक आहे. चला, कोण कोण आहे बघू दे अजून. आता प्रेझेंट कोण कोण आहे बघूया. ओके, चला ठीक आहे. बाय बाय. बाय बाय. चला बाय.